चला सुरुवात झालेली आहे. आय मौलीचा कसं थंडी लागते. ए साबण तुम्ही दिलं का साबण? वाट पाहू दे काय भावांनो, तुमची नवीन गाडी घेतली. आता स्वामी समचा मटण आला आणि पोरा बसल्या मग कशी इथं आम्हाला माहित नव्हतं इथं तीन दाखवता. अरे गावात कुठं ना कुठं झोपतं बघा. आता पोरा गावात झोपतं काही कोण बोलत. आपण पण आता बघू पुढं झोपण्यासाठी जागा लेट नाही. माझा मित्र आहे, शाळेमधला क्लासमेट आहे माझा. तो आमचा गाव खूप मस्त आहे. गाव खूप मस्त आहे. उद्या मान आहे आपला आटालवाल्यांचा उद्या. तर ज्यांच्या मुले आपण हे पालख्या करतोय, ज्यांच्या मुले देव आहेत. असं वाटतं जेवायला बिवायला बसले. किती कोणा बघता येऊ ना येऊ ना किती विषय उठला का नाही तू? आंघोळ बिंगोळ आपला झाला का? नाश्ता विषय चहा प्यायला आज रात्री चौकशी आली. हा बघून रात्री पॉपकॉर्न खायला चहा प्यायला. चला पालखी निघलेली आहे मस्त. आता कर्जत वरून रवानाच आहे. सगळ्या बॅगी बी काढल्या ना आता. गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की चालली बॅगी ठेवायला चुमरी. चला सुरुवात झालेली आहे. आय मौलीचा चला जय. चला आता सकाळचं 6:30 वाजल्यानं आणि आता आम्ही निघल्या. तिसरा दिवस चालू आले आमचा. बाकी पोरा आज थोडी थंडीमध्ये आखरलेली. बरं काय शुभ सकाळ. काय थंडी आहे इकडं बाबा. फुल बेकार. कर्जत गाजवले. तोंडाश्वास स्मोक निघतं. स्मोक करायची गरज नाही. तोंडाश्वास स्मोक निघतं. आता इथं विषय आहे की इथं नाश्ता नाही केला कोणी आणि चहा पण नाही पिला. चहा पण पिला नाही. आता नाश्ता करणार. आता तो खायला काम येईल. खायला घेतलेला 40 रुपयाचा. पिलेला नाही. पाणी सुद्धा पिलेला नाही. आता चालू बघू. आता सकाळ थोडी दुकानं खोलतील इथं. तिथं आपण नाश्ता करू. बाकी पुढं बघत राहा काय काय आज करू. धमाल करू आज पण तिसऱ्या दिवशी. चला आलेलं आहे आणि मामाने पण सेवा केलेली आहे. म्हणजे पोरांना थोडा पायाची मालिश मी करून दिली मामाने पोरांच्या आपल्या गावांच्या. मामाने स्कॅनर चालू ठेवले. फक्त जास्त एक हिल मामा. चला आता पुढं आपल्या भेटू. आणि आता सूर्य उगायला चालू होईल आणि हा बाकी धुका बघा आणि पोरा बघा. पोरा थोडे थंडीमध्ये गुलाबी थंडी आहे. गुलाबी थंडी चांगला बोले फुल धुका आता. सकाळचा कुंदन पाटील अध्यक्ष गावदेव ग्रुप गँग आणि शिवम पाटील जिम बॉय, प्रीत पाटील रजिस्टर बघू शकता. फुल म्हणजे ग्रुपनी चाललेले थंडीमध्ये. थंडी लागतच नाही त्यांना. असं आम्ही तर कसं थंडी लागते. ए साबण तुम्ही दिलं का साबण? आता पोरा सगळी चालले आणि ग्रुपनी. कारण सगळ्यांचा एक ग्रुप असतं. तसा एक मैत्रीच्या नावाने हा खूप आता यो मैत्रीच्या नावाने एक ग्रुप आहे गावदेवी मित्रमंडळ. त्यांचं तमाशा कशी भाऊ ताव मारला बोरावी बघा.
फुल बेकार गरम नाही आहे भरपूर कडक आहात. हे बघा भजी यो इथं दुकान मांडले हो पुरा दुकान. थोडा असं बस ना. नको वरती बस ना मला कपड्यावर. वाट पाहू दे काय थांबायचं नाय फिक्स ना करते बघा फुल पुरावी समाजसेवेसाठी मस्त ह्या केला. कोणत्या पाटीलने भावांनो तुम्ही नवीन गाडी घेतली आता आहे कॉम्बॅक. बघा आता आम्ही एकविरीला आलतो आणि आम्ही इथं गाडी घेतली 14 लाखाची इंटर कॅश ऑन रोड. चला काय चला गाईज चला आता पुढे जाऊ. भगवान की सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे आता. आणि आता थोडा व्ह्यूचा विषय आहे की बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो समोरचा. बघा थोडा चालले आता हळूहळू कारण की नाश्ता केला मागे पहिला तोच स्टॉप आहे लास्ट नाश्ता करायचा. नंतर डायरेक्ट मंडळाचा नाश्ता पुढं भेटेल त्याला टाईम आहे जाम म्हणून आता बघू आता काय होतं. जाऊ आता पुढं जाम लांब आहे स्टॉप आता थोडा. तर आता आम्ही हळूहळू चाल आता आम्ही थोडा घाटबीट चालू केलं आहे कर्जतच्या पुढचं. आता आमचा स्टॉप लास्टचा आहे संध्याकाळचा खोपोली. खोपोलीचा तर एक नंबर मस्त त्याचा हॉल आहे. बघू आता खोपोली कधी पोचू. पहिले तर एक मध्ये स्टॉप आहे नाश्त्यासाठी की पोरं हलवलं चाललं कारण की फोटोशूट आमचं चालू आहे इकडं की थोडं घाटात कचवडाचा होता मागून पोरं आहात बरीच दिवस. दादा सेवा देत आहे आज पण बोला तर मागच्या ब्लॉगमध्ये बघला असेल तुम्ही दादानी परत सेवा दिलेली आहे. धन्यवाद दादा सेवा दिल्याबद्दल. असेच सेवा करत राहा. नेक्स्ट स्टॉप आहे आमचा इथं म्हणजे नाश्ता टाईम आहे इथं. दाखवतो मला नाश्ता. नाश्त्याला काय आहे कटलेट आणि उपमा नाश्त्याला आहे. चला आता जाऊ. नाश्ता केला तर कटलेट आणि उपमा पण आहे ना. उपमा पण आहे पण आम्ही घेतला नाही. आम्हाला उपमा आवडत नाही. चला कटलेट खाऊ. बघत राहा पुढं. बाकी आता पुढं इथं रेस्ट आहे ना थोडा नंतर डायरेक्ट होल्डू. चला आता स्वामी समोरचा मठ आला आणि पोरा बसल्या मग कशी इथं आम्हाला माहीत नव्हतं इथं मठ आहे. आम्हाला तिकडं सांगलं मठ आहे. चला आता दर्शन विषय घेऊ. हे बघा इथं आहे. आता काय आता याला पण माहिती नाही. तर आता स्वामी समर्थांचे आमचे दर्शन खूप छान झालेले आहेत कॉलेजमध्ये. तुम्ही दर्शन करून घ्या. खूप आनंद खूप चांगलं वाटतं. काय त्रास बीस होतोय का. काय नाही हां नाही होत. काय नाही मी स्वामी समर्थ मठामध्ये आलेलो आहोत. चला मग आता आमचे पायाचे दुःख निघून एक मस्तपैकी मठ आहे इथं मुलाचं स्वामी समर्थांचा. अतिशय सुंदर खूप मस्त मठ आहे. बाकी इकडे जाताना इथं या एकदा विजिट करा. खूप मस्त मठ आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे आपला. खरंच खूप आनंद होत आहे म्हणजे बघितल्यावर. बोला तर खूप मस्त आहे इथं केलेलं आहे. स्वामी समर्थांचं मठ आहे. सुंदर मंदिर खरंच. आता आम्ही मठावाला निघता आता कारण स्वामींच्या मठावर एकच आठवतं आम्हाला. जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही. तर चला आता आपण इथून निघूया कारण की जाम टाईम झाला. 3.5 किलोमीटर पुढे गेले पालखी आणि आता आम्ही मागं आहो जाम. पोरा पण जाम थांबली तर आम्ही पण इथं झोपलेलो. आता बघूया आता पुढे जाऊ लवकर जाऊ आणि जेवू. तिथं काय होल्ड आहे तुम्हाला दाखवतो लागला. चला नेहमी सहकार्य आणि सेवा करणं हे खूप
मोठी गोष्ट आहे खरं सांगला तर प्रेमनी तेच आता म्हणजे केलेलं आहे. बोलला तर प्रेम स्वतःहून सगळ्यांना विचारतो. इथं पहिले त्यांनी कुत्र्यांना खायला टाकला ठीक आहे आणि यांना आता थोडी सेवा करायला लागतं कारण की पालखीला कोणाला नाही बोलू शकत काय मागितलं तर त्यामुळं करायला लागतं. बाकी काय नाही चांगली गोष्ट आहे ही सेवा केलेली. एवढा ऊन आहे इथं आणि आता एवढा ऊन आहे की काय बोलू नाही शकत. तेवढा पोरा आता चालले हळूहळू होल्डीतल्या बरंच किलोमीटर आहे अजून 3-4 किलोमीटर आहे तर बघू किती वेळेला पोचता. आम्ही पण सुसार चालू केलं इकडं पोरं आहात आपली ऊन लागले काही आता हो पोना आहे तरी चालतो अजून 5 किलोमीटर. आपण गणपती मंदिराला पोचल्या लांब रस्ता गाठला आम्ही आणि छोट्या मंदिराची तर देवांशी झोपले थकले पुरी. चला आता आपण झोपू बाकी नंतर जाऊ. पोटला आपल्या होल्ड घेतले आणि नाईन्या पण आले. ये उसावरच यार जावले ना आता योगा आला. हां चला आता उसावरच पी थोडा जेव्हाचा टाईम झालेला आहे आणि जेवण पण झाले आहे तिथं. बाकी आता होल्ड जवळच आहे तर पहिले उला उसावरच पिऊ आपण नंतर पुढे जाऊ. तर आता झोडो पोचल्या जरा बघू इथं बसा विसा जागा. चला तीन दाखवता. अरे गावात कुठं ना कुठं झोपतं बघा आता पोरा गावात झोपतात काहीच कोण बोलत नाही पालखीवाल्यांना. बघा इकडं बघा कसं झोपले पोरा बघा कोणतं घरी काय माहीत नाही. तर आत अजून दाखवणार काहीच कोण काय बोलत नाही इकडं. इथं काही झोपलं आपलं तरी म्हणजे कुठं पण कोणत्या घरच्या आम्ही सगळी पाणी बिणी आणते तिथे बघा. कुठे गेली इथं बघा इथं पण इकडे आहात इकडे असं आपण पण आता बघू थोडं झोपण्यासाठी जागा लेटण्यासाठी. तिथं हर एक म्हणजे घरच्या आमनी पुरं असं नसताना झोपताना कुठं पण काय कोण काय बोलत नाही सगळी पाणी बिणी आणून देतील. पालखीला माफ आहे सगळा. बघा आता इकडं कुठे गेली पोरं अजून कुठे उचले काय समजत पण नाही पोरांना. तर बाहेर झोपत आलेलो आमच्या पोराचं झोपल्यान तर चार्जिंगला द्यायला आलो तो शिवली इथं झोपा बिंदास चार्जर टाकून दिलं. आता इथं झोपू थोडा आम्ही बाकी चार्जिंग लावलं इथं चालूच आहे पॉवर बँक. बाकी खूप चांगली माणसं आहे म्हणजे बोला असं इकडे सगळी पालखीला माफ असतं पालखीला झोपून देतात सगळी म्हणजे मदत करतात की चला आता आराम करू थोडा आणि मग नंतर जाऊ जेवायला. तुझं नाव काय तुझं गाव कुठला बाबू हां कुठल्या शाळेत किती वेळात पहिलीला मराठी शाळेत हो का तेव्हा पहिलीला तुम्ही मित्र आहेत काकाची पोरं काकाची पोरं मग ते कोलीवाड आहे कोलीवाड आहे असं आहे. आताच आम्ही जेवण करून आल्या. जेवायला होता डाळ भात चवली आणि वाटाणा होतं आणि पपीस लाडू होतं. बाकी आता जेवून आल्या बाकी आता बघू निघू आता थोड्या वेळेला थोडा आराम करून घेऊ. झोपच येत नाही इथं आल्यावर. बाकी बघू आता झोपुल्या निघायचं आहे 5 वाजता निघतात 4 वाजता निघतात. बाकी पुढे पुढे बघत राहा. बाकी काय दिसतोच वाईट दिसतो मला तो माझा मित्र आहे शाळेमधला क्लासमेट आहे माझा. तो आमचा एक मित्र आहे निहाल तजर्बा आले म्हणजे तजर्बा आले त्याला घेऊन आले तो ना शिवम बता किधर से कैसे मतलब आंबेवलीवरून मी एकविरा चाललो आहे आणि पालखीसोबत. आणि कैसा लगा मतलब ऐसे तीन छान वाटतं एकदम येऊन इकडं म्हणजे वाटतं. पहली बार आया ना एक्सपीरियंस कैसा लगा? पहली बार आया लग रहा था लाइक मुश्किल होगा थोड़ा आने में लेकिन इतना कुछ लगा नहीं मेरे को. थोड़ा बहुत पैर दुख रहा है कैसा मतलब नेचर मतलब मस्त लग रहा है एकदम लाइक
अभी ये जितने भी लोग जा रहे हैं ना सब लोग ऐसा फ्रेंडली है, कोई भी कुछ नहीं ज़्यादा ही कर रहा है, सब एकदम शांति से चल रहे हैं, मस्ती में मजे में आराम से पहुँच रहे हैं जगह पे। पालकी आगे पीछे हो रहा है थोड़ा, पर टाइम पे सब लोग सही जगह पे आ रहे हैं, सब बराबर चल रहा है, सब अच्छा लग रहा है। बाकी म्हणजे माझा क्लासमेट आहे आणि याचा भाऊ आपला गावात येत राहतो अटालीमध्ये समर, तो याचा मोठा भाऊ. आणि बाकी आता फ्रेश झाला पावडर तिकडा करायला. बाकी आता झोपून उठलो, त्यामुळे बेकार झोप लागलेली. इथं मम्मीने दिलं आहे. चला आता पावडर तिकडा करू आणि जाऊ. गाव खूप मस्त आहे, गाव खूप मस्त आहे खरंच. बाकी खूप आम्हाला झोपायची सोय दिली, धन्यवाद. पुन्हा मलो बसल्यान. आता आम्ही हायवेला आहो. बघा आता हायवे चालू आले. आता पोरा हळूहळू घेतील, कारण की कोपऱ्याहून जायचं आहे. घाई गाडबडी करणार नाही पोरा. किंवा पालखी समोरच आहे की बघा, पालखी पण हळूहळू नेतील. पोरा सध्या हायवेला थोडा हळूहळू नेतील. हे बघा डोंगर. आता आपल्याला आपला स्टॉप आहे डायरेक्ट खोपोली आहे ना, खोपोली डायरेक्ट स्टॉप आहे आपला. उद्या मान आहे आपला आटालवाल्यांचा, उद्या आटालवाल्यांचा मान आहे. मस्त आमचं काय आहे की जो डोंगर चढवतो आम्ही तो आटालवली चढवतो, म्हणजे त्याचा मान असतो तो. आज संध्याकाळीच गावांची लोक आहेत ना ती येतील चढवायला पालखी, म्हणजे 3-3:30ला निघतात ना. आम्ही तुम्हाला दाखवू नक्की 4 वाजता. आम्ही 4 वाजता दाखवू नक्की तुम्हाला कशी चढवतात. फुल 5-5 धावत चढवतात, थांबतच नाही. तर बघा आता उद्याचा तर येईलच ब्लॉग, आजचा पण येईल. सपोर्ट करा असंच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आलो आहे. तर बघू शकता खोपोलीचा मेन चौक आहे हो. तर ज्यांच्यामुळे आपण हे पालख्या करतोय, ज्यांच्यामुळे देव आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना पहिले मानाचा मुद्रा. बाकी बघू शकता तुम्ही सुंदर व्ह्यू छत्रपती शिवाजी महाराज पण घोड्यावर. दुसरी पालखी पण आले. विचारूया आपण कुठल्या आलो तुम्ही, कुठली पालखी भाऊ? अलिबागची आहे का? पनवेल इथले आले तुम्ही? पनवेल काय झालं आले? पेन. बाकी तुमची पालखी पुढे गेली काय? उद्या दर्शन उद्या का तुमचा? हो शिर्डीची आहे काय? अरे मला वाटलं की एकरी झाल्या. चालेल. श्रीराम, जय श्रीराम. चला काय आता आपण थोडा हॉलच्या जवळ आल्या आणि आम्ही इथं मॅगडी गाव असतं, मॅगडीमध्ये जाऊन थोडा बर्गर थोडा जाऊ आपण काहीतरी करू. इथं मॅगडीने तर काहीतरी आता गावसू आपण इथं. तुला दिसतं मला हो, तोच आहे ना. चल जाऊ तिथं हो काय. चला जाऊ आपण मॅगडीमध्ये. आता काय होतं काय विषय बघू. चला इथं पोरा जाम गेला वाटतं. चला आपण जाऊ. असं वाटतं जेवायला बिवायला बसले आहे. आपण चपात्या घालायला काय? चपात्या घालायला
आता निघू ओलवा. आता गाईस आता मॅकडीवाला निघलो, पोट भरला मस्त. आता बघू तिथे ट्रॅफिक एवढी लागे बघा. आणि आता पालखी कधीच पोचली इथं, पोरा पोचली आहे. आता आमचीच थोडी गँग असतं खाना पिणारी मजा करणारी, जी मागं थांबतात पोरा. आमची शाळगावांची झाली, आमच्या वडोची झाली, पुढे जातात. हां बिना मजा करणे पुढे जातात. असं नाही पालखीच्या वेळेस जातात असं काही नाही, पर असे मजा करत करत नेमकीच पोरं असतात पोरांच्या रूप. आता यांचा शाळकरांचा किती 20-25 जणांचा ग्रुप आहे, मांडेवाल्यांचा आहे. आम्ही दोघंच मजा करतो इथे. तरी आम्ही दोघंच आहो आता सध्या. बाकीची पोरं काय माहिती जाताना कुठे. आता चला आता आपण एक काम करू, फोडलो जाऊ. तर बाकी इथं काहीतरी बघू काय आहे का नाही, कारण उद्या लवकर उठत आहे 3:30 वाजता, म्हणून आज लवकर झोपायला पण लागेल. आज काय माहीत किती वाजेपर्यंत नाचवतात. चला बघूया, तुम्हाला सांगतो काय अपडेट असेल ते. पोपोईला पोचलेलो आपण आणि हॉल बघा कसा आहे, खतरनाक हॉल आहे. दाखवता सकाळी विषय कार्यक्रम केलेले आहे. लाईनशीर मॅगी लाईनशीर पहिलं असून ठेवतो. जा मोठा हॉल आहे. सुप्ता विषय आता विश्रांतीची वेळ आहे आणि आता थोडी विश्राम करता लागली. पालखीच आहे, आराम करतात. आपण पण आराम करू आता. चला जेवायच्या वेळी भेटू आता. बाकी रात्री बघू, झोपू डायरेक्ट.
गुलाबजामुन पापड आहे. जेव ना, किती कोणा बघता, जेव ना, जेव ना, किती बघता बघता. त्याचं आगमन झालेलं आहे आमच्या चादरीमध्ये, आमच्या गोदरीमध्ये. आता बघू शकता तुम्ही. काय विषय करायचा तुम्ही सांगा. काय आला भाऊ? काय आला थंडी वाजते. असं घे झाला साईडला घे झाला. मग साईडला येतं का तू तिकडं? तर आम्हाला झोपाचं आहे होय. हो भाऊ, हो महाराजा. लोक काय धरले माहिती आहे का? दे रे त्याला तुझ्या जवळ झोपायला झोपायला त्याला. बिबट्या आलेला, बिबट्याचा पिल्लू. की आजचा तिसरा दिवस होता. बाकी आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा आम्हाला. आणि आता झोपाची वेळ झाली कसं, कारण की सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून. बाकी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाकी आपले काय बाय बाय. चला भेटूया उद्या. बाय गाईज, उद्या भेटू. उद्या दिवस आहे, उद्या आजचा दिवस आहे. बघा एन्जॉय तुम्ही. नाही इकडं बघा थंडी काय पडले. 2-2 जॅकेटा घातल्या तरी थंडी वाजता. अपाट थंडी आहे. चला बाय बाय.